सो हे बच्चापाटी कसे आहात रे तुम्ही रे बाळांनो? अरे छान आहात का? आय होप तुम्ही खूप छान असणार आणि असायला पण पाहिजे. ठीक आहे. चला बच्चा सुरुवात करूया आपण सुरुवात करण्याआधी फक्त एक विनंती मी तुम्हाला करणार आणि एक मागणं असं मागणार, की जर कोणी नवीन विद्यार्थी किंवा नवीन पालक आम्हाला बघत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्हा सगळ्यांचा पुन्हा स्वागत आहे आमच्या या YouTubeच्या परिवारामध्ये. आपण नवोदयाचा कारवा सुरुवात केलेला आहे. मला वाटते कालचा 4था दिवस होता, आजचा 5वा दिवस आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. ठीक आहे. म्हणजे 15 फेब्रुवारी पर्यंत आपले ऍडमिशन स्टार्ट आहेत असा माझा सांगण्यामागचा उद्देश. त्याच्यानंतर 15 फेब्रुवारी नंतर जी आपली फीज राहणार आहे ते जरा वाढणार आहे. म्हणून तुम्हाला अगर सपोज वाटत असेल की नाही आपल्या क्लास सोबत आपल्याला जुळायचं आहे तर दिलेला 82753975 या नंबरवर तुम्ही कॉल करून डिटेल्स विचारू शकता. त्याच्यानंतर 500 रुपयाची वाढ होणार आहे. ठीक आहे. तर चला बाळांनो सुरुवात करूया. काल आपण अभ्यास केला होता, तुम्हाला माहिती असेल की बेरीजच्या सगळं सिम्प्लिफिकेशनचे, बरोबर आहे. बेरीजच्या सगळ्या सिम्प्लिफिकेशन म्हणजे कसं, बेरीज किंवा वजाबाकीच्या तीनही फॉर्मॅट जर एकाच सोबत आलं तर तुम्ही काय करणार, कशा पद्धतीने डील करणार, हे काल आपण अभ्यास केलं होतं ना. बारीक बारीक बारकावे बेरीजच्या रिगार्डिंग, बारीक बारीक बारकावे वजाबाकीच्या रिगार्डिंग, लहानातून मोठा वजाबाकी करायला काय करतोय आणि मोठ्यामधून लहानची वजाबाकी करता तेव्हा कसं करता, या सगळ्या गोष्टी आपण काल डिस्कस केलेल्या होत्या. तर आज आपण थोडंसं वेगळं सिम्प्लिफिकेशन बघणार आहोत. ठीक आहे. साधं रूप देणं किंवा सरळ साधं रूप नाही म्हणता येणार, त्याला सोडवणं म्हणता येणार. आणि आज आपण पुन्हा बघणार आहोत गुणाकार आणि त्यातल्या त्यात सोबत सोबत भागाकार. ठीक आहे. या तिन्ही गोष्टी आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चालेल. तर चला बाळांनो सुरुवात करूया आपल्या या प्रवासाला. तर बघा, तर कालचं मी ते रिव्हिजन टाइप थोडंसं 2-3 एक्झाम्पल घेऊन टाकतो. बघा बाळांनो, 893 प्लस 56 प्लस 584 प्लस 25, याची जर मला बेरीज करायची असेल तर तुम्ही टाइमपास करता कसं, 893 मग 56 आणि मुलं काही काही तर असंही करतात, 893 काल सांगितलं होतं ना, 56 584 आणि इकडे 25 करतात. असं करायचं नाही. एकक स्थानाच्या खाली, दशक स्थानाच्या खाली, असं लक्षात ठेवा. मी सांगेन ते एकक स्थान दशक स्थान काय असते, ओव्हरऑल सगळं काय आपण अभ्यास करणारच आहोत. ठीक आहे. आता सध्या पुरता बघा, 584 मी नॉर्मल बेरीज सांगत आहे बाळांनो तुम्हाला. ठीक आहे. प्लस कराल तर 6 4 होते 10 आणि 5 15 आणि 3 18. 18चे 8 आणि 1 हातचं, तर 9 आणि 1 किती 10. ठीक आहे. आणि 8 आणि 2 पुन्हा 10 म्हणजे 20 आणि 5 म्हणजे 25चे 5 आणि इकडे गेले 2. 8 आणि 2 10 आणि 5 किती बाळा 15 म्हणजे 1558 तुमचा उत्तर झाला. पण आपण इतकं करतो का रे? नाही. आपण एकक स्थानाला एकक स्थानासोबत जोडतो. बघा 6 आणि 4 किती 10, 10 आणि 5 15 आणि 3 18चे 8 लिहायचं, एक कॅरी देऊन द्यायचं. ओके. चल बघ बाळा, आता बघ 9 आणि 1 किती होते 10. ठीक आहे. 5 आणि 5 पुन्हा 10. अरे काय केलं रे, सॉरी सॉरी सॉरी, 5 नाही नाही सॉरी, 8 आणि 2 होतात 10 म्हणजे किती झाले 20 आणि हे 5 म्हणजे किती 25. नाही समजला का? समजला. आणि मग किती 8 आणि 5 किती होतात 13 आणि ते 2 म्हणजे 15 म्हणजे समजलं 1558. अशा पद्धतीने करू शकता. मर्जी तुमची आहे. मर्जी तुमची आहे. एकक स्थानासोबत डील करत असताना एकक स्थानाचीच बेरीज करायची आणि मग समोर जायचं. समजलं? पांडुरंग. ठीक आहे. चल नेक्स्ट प्रश्न बघूया बाळा. बघा नेक्स्ट प्रश्न आता तशाच पद्धतीने आपण करू. नेक्स्ट प्रश्न बघ किती 235 -12 -14 आणि -56. कालचा नियम माहित आहे, सांगितलं होतं. निगेटिव्ह संख्या म्हणजे ऋण संख्या. निगेटिव्ह संख्या माहित आहेत ना, ज्याच्या समोर निगेटिव्हचा चिन्ह असतो. म्हणजे निगेटिव्ह संख्या म्हणजे ऋण संख्या दिसता बरोबर त्यांची पहिले काय करणे, बेरीज करणे आणि मग उत्तराला चिन्ह मायनस देणे. हा फिक्सच ठेवा. तर 235 तर हे राहणारच आहे, पण उत्तराला चिन्ह मायनस. 12 14 आणि 56 ची बेरीज करा. 12 14 आणि 56. 6 4 10 2 12 आणि 5 आणि 1 1 म्हणजे 8 म्हणजे -82 तुमचं याचं उत्तर. पहिलं काम हाच करायचं. निगेटिव्ह संख्यावाले मग ते कुठेही असो, तिकडे तिकडे असतील ना तरी चालेल, त्यांचं काय करून टाकायची बेरीज करायची. काही डाऊट बाळा? आता बघ, अरे रे 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 235 ला 82 सोबत मायनस करणे.
5तून 2 गेला 3. आता 3तून 8 जातो का? नाही. तर 13तून 8 गेले. 13तून 8 गेले किती बाळा? 5. बिलकुल पाठच ठेवा. आणि मग एक कॅरी वापस त्याचं, तर मग 1 म्हणजे 153. मी तुम्हाला सांगितलं आहे ना, सबट्रॅक्शन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, 1 पासून ते 20 पर्यंतचे जितके पण आकडे आहेत त्यांचे एकामेकासोबत तुमची वजाबाकी तुम्हाला तोंडपाठ असायलाच पाहिजे. 15तून 3 गेले 12, 15तून 4 गेले 11, 16तून 4 गेले 12, 16तून 6 गेले 10, 15तून सांगा, 15तून तुमचे 8 गेले, पटाक्षे सांगा. 15तून 8 गेले 7, पटकन आल्या पाहिजे, समजलं का? 16तून तुमचे 5 गेले 11, 9 आणि 5 14, पटपट आल्या पाहिजे, हे समजलं का? हे बघा, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे आकडे जे असतात त्यांची एक बिलकुल तोंडपाठ पाहिजे. आणि बेरीज तुमची कुठल्याही हालतमध्ये कुठली पाठ पाहिजे? 1 ते 10, म्हणजे 9, सीधा सीधा 1 ते 9 म्हणाल तरी चालते. 1 ते 9 पर्यंत. 2 आणि 5 म्हटल्यावर फटाक्षे आला पाहिजे 7, 3 आणि 5 म्हटल्यावर फटाक्षे आला पाहिजे 8. ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे? हे पाठच ठेवा रे बाळांनो, तर मग जे तुम्हाला त्रास होणार नाही. ओके, चला नेक्स्ट जाऊया आपण. नेक्स्ट प्रश्न बघ, तिसरा काय आहे रे? तर -8 से 36, -12, -2 से -455. अरे या भगवंता, इथं सगळेच मायनस आहेत रे. इथं काय आहेत? सगळेच मायनस आहेत. जेव्हा सगळेच मायनस असतात तेव्हा आपण सगळ्यांची काय करायची? बेरीज करा. टेन्शनच नाही घ्यायच्या. ना 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 ना, टेन्शन घ्यायचं का नाही? का करू का नाही करू? मायनस करू का ना? निगेटिव्ह संख्या दिसल्या सगळ्याच्या सगळ्या, त्यांचे काय करून टाका? प्लस करा. आणि उत्तराला चिन्ह काय द्यायचं शेवटी? मायनस. हा विसरायचं नाही. तर नोट लिहून दिली आहे ना काल, ती सगळी गोष्ट लक्षात ठेवा बरं. हा, तर चला मग 8 3 6 12 2 से, मग से नाही 2 से, चला 6 आणि 2 8, 8 आणि 5 13, वापस कॅरी 1. ठीक आहे, चला 5 आणि 5 10 चे टकल्या आणि 1. चल लक्ष दे, किती? 8 आणि 2 10 आणि 5 15, म्हणजे -1503 तुमचं उत्तर. मायनस द्यायला जर तुम्ही विसरलं तर मग हा चुकीचा होऊन जाईल. काय झालं ग गुडिया? सांग ना मला, सांग ना. चला नेक्स्ट बघा रे, चौथा प्रश्न बघूया आपण. चौथा प्रश्न बघ, कसा चौथा प्रश्न आहे? तर बघ रे बाळा, 277 प्लस 12 -8 से 1 प्लस 85. कसं रे सर? एकच मायनस आहे जी. किती मायनस आहे? एकच. तर मग जितके प्लस आहेत त्यांची पहिले प्लस करून टाकू आणि मग मायनस करू, चालेल का? का फरक पडते? तरी उत्तर येतो आपला, असं नाही की नाही येत. कारण की बदमास माहित आहे का तुम्हाला? बदमास माहित आहे? कोणाला माहित नसेल तर मग मी सांगणारच आहे. लवकरच आपण हा चॅप्टर अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये बदमास म्हणजे बॉडमास म्हणजे कंचे भागू बेब मराठीमध्ये. कंचे भागू बेब, ठीक आहे? हे मराठीत झाला, पण हा बॉडमास इंग्लिश मध्ये ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश हा सांगत असते की चिन्ह जर तुम्हाला वेगळे वेगळे दिले असतील तर कोणत्या चिन्हाचा उपयोग सगळ्यात आधी करणे, तर हा बदमाश सांगते. मी सांगेन मग नंतर, ठीक आहे? चला राहू द्या. त्या हिशोबाने ऍडिशन पहिले करावं लागतं, हे लक्षात घ्या. त्या ऍडिशन करून टाका, का फरक पडतो? ठीक आहे, चला. तर ऍडिशन काय आहे तुमची? 277 12, 8 से 1 ला ऍड नको कराल, कारण की त्याच्या समोर काय आहे? निगेटिव्हचा चिन्ह. या 85 ला ऍड करा. चला, प्लस 5 आणि 2 7, 7 आणि 7 14. चल बघ, 8 आणि 2 10 आणि 7 17, आणि हा किती बाळा? 300. तर 374 मायनस आता काय करा? 800. ओ माय गॉड, 374 हे लहान आहे, 801 हे मोठी आहे. आता लहान संख्येमधून मोठी मायनस करतो ना आपण? करतो का? पण पॉसिबल होत नाही, म्हणून आपण काय करतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. म्हणजे 801 मधून 374 आपण मायनस करत असतो. समजलं का नाही समजलं? आता मला सांग, 1 मधून 4 मायनस जातो का रे बाळा? नाही जात. 1 मधून 4 वापस जातच नाही रे. तर मग अशा वेळेस काय करायचं? 11. तर म्हणजे वक्रा पायरी आहे. 11 मधून 4 गेले का? फटाकसे आला पाहिजे. 11 मधून 4 गेले किती? 7. फटाकसे. टाइम पाहिजे तर कोणी कोणी असे बोटे मोजतात. 1 2 3 हे दिमाग करा. 11 ते पाहिजे 1, म्हणजे 3 गेले तर मग किती राहिले? नाही, 4 गेले तर किती राहिले? 7. अशाच टाईपचं ना, असेच बोट मोजता मग 5 आणि 2 7 असे करताना. असा करा नको, ह्या गोष्टी तोंडपाठ पाहिजे. 20 पर्यंतचे जे आकडे असतात ना 1 पासनं, त्यांची एकामेकासोबत जी वजाबाकी असते
बिलकुल तुम्हाला काय पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. चालेल, वारंवार सांगतोय आणि हा महिना संपेपर्यंत तुम्हाला नेहमी सांगणार. कारण की आपला हा महिना पुरा बेसिकचा आहे. फेब्रुवारी फुल बेसिक, धन 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 धन. जे काही गोष्टी नवोदयाच्या स्वरूपामध्ये जरुरी असतात ते तुम्हाला याच महिन्यामध्ये क्लिअर करायचे. त्याला आपण बेसिक म्हणतो. आणि हा बेसिकसाठी ओव्हरऑल तुम्हाला 15 तारखेपर्यंत व्यवस्थित सगळे व्हिडिओ युट्यूबवर भेटतील ना. आणि त्याच्या रिगार्डिंग जे काही मी होमवर्क देणार आहे, शीट्स देणार आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी रात्रीला 8 वाजे करणार आहे. किती वाजता? रात्रीला 8 वाजता ते लाईव्ह होणार बाळा आपलं. ओके, तर बघा, जर कोणाला अगर सपोज आमच्यासोबत जुळायचं असेल तर आमच्या दिलेले जे काही नंबर आहे तुम्हाला जिथंच असेल 8275397522 वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिटेल विचारू शकता की आमचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासमध्ये तुम्ही कसं जॉईन होणार. 15 तारखेपर्यंत ऑफर आहे. 15 तारखेच्या नंतर 500 रुपये वाढणार आहेत, तर तुम्ही त्याची नोंद घ्यावी. ओके, तर चला बाळांनो, देख 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 एक नंबर. चलो आता बघ, 11तून 4 गेले किती? 7. वापस कराल की नाही कराल उधारी? तर मग बघ, शून्यातून 8 तर होत नाही, तर 10तून 8 गेले किती? 2. पुन्हा उधारी वापस कर रे बाबा. केलं व उधारी वापस, तर 3 होतं तर किती झाले ते बिचारे? 4. तर 8तून 4 4 म्हणजे 427. तुमच्या शाळेत पण गुड बाळा, बहुत टाळ्या वाजवा याच्यासाठी. टाळ्या वाजवा जोरदार. गुड 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 गुड. मी स्वतः विसरलं होतं की याला मायनस द्यायचं आहे म्हणून. पण मायनस का बरं द्यायचं आहे माहित आहे ना? का बरं? कारण की आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आहे आणि मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह आहे म्हणून. याच गोष्टी तुम्हाला छान करायच्या आहेत या महिन्यामध्ये. कारण की मोठ्या संख्येच्या चिन्ह द्यायला तुम्ही विसरता आणि मग आपलं उत्तर चुकते रे. समजलं? म्हणून आपली चुकी नाही झाली पाहिजे, म्हणून या गोष्टी बिलकुल लक्ष ठेवायच्या. ओके, चला गुड चिमणे, थँक्यू. समजलं का? काही डाऊट आहे? चला, आता तुम्ही बघा, वजाबाकी असंही करू शकता, तुमची मर्जी. ते वरतून वरतून तुम्ही काहीतरी करता ना असे, ते वरचेवाले करतात ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा भावा. मला तसं जमत नाही. ठीक आहे, मी लहानपणापासून असंच शिकलो का. माय आर्मी स्कूल मध्ये नाही, माय आर्मी स्कूल का था. ठीक है, आर्मी स्कूल फौजी वाली स्कूल पता है ना आपको, है ना? तो उस स्कूल में था तो मेरे को ऐसे पढ़ाया रे, मेरे को ऐसे पढ़ाया नहीं था, इसलिए मेरे को वैसा समझ में नहीं आता. हो, आपको अभी ऐसे पढ़ाया तो आपको ऐसे आता होगा, बराबर है? चलो तो चलो, ये ऐसे ऊपर से कट करते, पता है ना? 801374. आता 11 से 4 गया कितना? 7. देखो, हाँ, तो इधर में क्या करते पता है क्या? इधर में 9 कर देते, और 9 से 7 गया कितना? 2. ठीक है, लेकिन इधर से क्या करते पता है क्या? एक कट कर देते, एक कट मतलब 7. 7 से 3 गया 4, ऐसे करते. और वो तो माइनस तो देंगे ही देंगे. ये मेरे को नहीं समझ में आता, ये ऐसे इसमें मेरा घपला हो जाता. ओ, अब जिसको को भी नहीं आता क्या वैसा? आपको ऐसे आता है क्या? अच्छा, आपको ऐसे? ऐसे किसको किसको ऐसे आता? हाथ ऊपर. और ये बाप रे, पूरा क्लास है ऑलमोस्ट. ठीक है, एनीवे गुड गुड. तो आप लोग ऐसे भी कर सकते हो. ठीक है ना? ये मेरा स्टाइल हो गया बचपन का. वो बोलते हैं ना, ये बचपन का प्यार है, भूले नहीं भूलता. ओ, ठीक है, ये इसको मोहब्बत हो गई मेरे को इससे. हाँ, फिर चलो, तो देखो नेक्स्ट. बघ बघा, बघ बघ बघा, बघा बघा, तिसरा प्रश्न. काय अरे भाऊ तिसरा प्रश्न? मायनस नाही झाला होता वाटतं. थांबा, कोणता प्रश्न झाला होता आपला? थांबा थांबा थांबा. 277. हो, चौथा होता, आता म्हणजे 5वा जायचा आहे आपल्याला. तर बघ रे बाळ, आता 5वा बघूया. कोणता? 5वा. तर किती? 299 झालता का याच्या आधी? प्लस, ओ माय गॉड, एक प्लस 2 से माइनस मॉन्ग से. ओ माय गॉड. अब देखो देखो, एक एक गोष्ट मी कालच सांगितलं होतं, तुम्हाला आठवते? जर समान संख्या आहे, बघा, एक नोट लिहून ठेवून द्याल. समान संख्येचे म्हणा, समान संख्यांचे चिन्ह जर वेगळे असतील तर ते मरतात. तर ते मरतात. म्हणजे एक प्लस आणि एक मायनस आहे सपोज, तर ते मरतात. जसा बघ, हा प्लस 2 से आहे आणि हा मायनस 2 मोंग से आहे की नाही? अरे, हा प्लस मायनस काय ते सांगणार आहे. अरे हो, मी
प्लस मायनस मायनस. आज आपण चिन्हांची समज करणार आहोत. कोणाची? चिन्हांची समज. बहुत जोरदार पद्धतीने रात्री 8 वाजता लाईव्ह भेटू ना तेव्हा करूया. चालेल? तर बघा, ठीक आहे. तर बघ, प्लस 200 आणि मायनस 200 दॅट खतम. म्हणजे काय भाऊ? मेले ते. त्यांच्याबद्दल विचारच नाही करायचा. हा प्लस 200 आणि मायनस 200. चल, तर हा किती? 299 प्लस 1. 299 मध्ये एक वेळ जो 1 रुपया टाका, झाला 300 रुपये. नाही समजला? कोणाकोणाला नसं समजला तर 299 प्लस 1 करजा भाऊ. 9 ने 1 टकल्या, 1 समोर गेला. 9 ने 1 टकल्या, 1 समोर गेला. 2 ने 1 3, काहीच नाही गेला. 300. समजला का? समजला का? असा बेरीज का नाव का? किती सोपा. नाही तर मग यायचा प्लस करा. आणि मुलं काय करतात? 200 प्लस 300 म्हणजे 1 300 प्लस 200 किती? 500. मग 500 मधून 200 मायनस करतात तर 300. असा काउंट करायचा. माहित आहे ना आपल्याला ट्रिक. ट्रिक काय अभ्यास केला आपण? की समान संख्यांचे चिन्ह जर वेगळे वेगळे असतील तर ते मरतात. तर मेले पहिलेच 200. पाहिजे का? 200 मधून 200 गेले, पुरे मोंगसेच झाले ना. 0. नाही समजला का? समजला ना? चला नेक्स्ट प्रश्न पाहू. एकच नंबर पाहू. 6वा पाय. त्याच्यानंतर मल्टिपल कडे जाऊ आपण. 8 4 7 5 6 प्लस 277 मायनस 8 4 7 5 6 मायनस 277. ओ माय गॉड, व्हॉट अ लवली सवाल. एक नंबर ना का? एक नंबर का नाही? पाय, मी का म्हटलं आता आताच नियम लक्षात केला ना तुम्ही काय? की भाऊ समान संख्या पण चिन्ह वेगळे वेगळे मरतात की राहतात? तर हा 277 प्लस आहे आणि हा मेला. पण सर हाही सारखाच दिसते सर टुकुर टुकुर पाहिल्यावर. पाय बरं, 8 4 7 5 6. ओ साय सर, हाय प्लस आणि हा मायनस, हाय मेला. सर टकल्या इज उत्तर. हो, किती सोपा आहे. म्हणजे गोष्टी जर बेसिक तुम्हाला माहिती असल्या तर तुम्ही याला सॉल्व्ह कराल का नाही? नाही तर मग पोरं का करतात? 8 4 7 5 6 प्लस 277. ओ भगवान. मग तो झाल्यावर मग मायनस करतील 8 4 7. मग अजून तो झाल्यावर मायनस कर. बापा, इतका वेळ आहे का आमच्याजवळ? आपल्याला ट्रिक माहिती आहे ना आपली. बस समान ते लक्षात ठेवा. काही डाऊट आहे का? पक्का याचं उत्तर? तर चला बाळांनो, आता आपण समोर जाणार आहोत. कुठे? तर गुणाकाराच्या प्रवासामध्ये. कुणाच्या प्रवासामध्ये? गुणाकाराच्या. ठीक आहे. ओके. तर गुणाकार म्हणजे काय रे बाळा? तर मल्टिप्लाय. कटिंग प्लायर नाही, मल्टिप्लाय. चल, मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार. आता मल्टिप्लायला काय काय अजून म्हणतात हे तुम्हाला सांगू? तर बघा बाळा, मल्टिप्लायला वेळ आहे. चल, मल्टिप्लायला काय काय म्हणतात? तर गुणाकार तर म्हणतातच, गुणा पण म्हणतात. काय म्हणतात? गुणा. गुणा करणे म्हणजे मल्टिपलच करणे. इंग्लिशमध्ये प्रोडक्ट म्हणतात. काय म्हणतात? प्रोडक्ट. प्रोडक्ट तो कोणता? प्रोडक्ट खावाचा नाही, नाही तर तो म्हणाल. हा होते प्रोडक्ट. बघा, शब्द आजकाल मी खरं सांगतोय नवोदय तुम्हाला शब्दांसोबतच खेळत आहे. समजलं का? ज्याच्याकडे शब्दसाठा मराठी म्हणा किंवा इंग्लिश म्हणा किंवा हिंदी है ना, या तिन्ही गोष्टीच्या व्यवस्थित आहे. जर तुम्ही मराठी मीडियम घेतला असेल तर मराठीचा शब्दसाठा, इंग्लिश मीडियम घेतला असेल तर इंग्लिशचा शब्दसाठा आणि हिंदी मीडियम असेल तर हिंदीचा शब्दसाठा तुमचा असायलाच पाहिजे. नाही तर मग काही अर्थच नाही बाळा. ते शब्दच नाही समजतील तर त्याला सॉल्व तरी कसं करणार तुम्ही? समजलं? अजून पट. पट पाहिला का? पट. अगा तो गावाखेड्यात भरते आपला तो बैलाचा पट नाही. हा टाइम्स. गुड, बहुत बढिया बाळा. त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये टाइम्स. म्हणजे 2 पट, 3 पट, 4 पट ऐकल्या का तुम्ही? 3 पट म्हणल्यावर काय? 3चा गुणाकार करायचा. 4 पट म्हणल्यावर काय? 4चा गुणाकार करायचा. इंग्लिश आता 10 पट म्हटल्यावर काय? 10चा गुणाकार करायचा. बस. तर यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघा. 2 टाइम्स म्हटल्यावर 2चा गुणाकार. आता याला इंग्लिशमध्ये अजून काय म्हणतात माहित आहे का? ट्वाइस म्हणतात. काय म्हणतात? ट्वाइस. हे माहितच पाहिजे तुम्हाला. जर मी म्हटलं 3 टाइम्स, लक्ष दे रे बाळा, 3 टाइम्स म्हटल्यावर 3चा गुणाकार. त्याला इंग्लिशमध्ये अजून काय म्हणतात? थराइस. काय म्हणतात? थराइस. काय म्हणतात? थराइस. थराइस नाही म्हणायचा, नाही तर अंज गोटे अजून. थराइस. काय म्हणतात? थराइस. आणि मग अच्छा सर, 2 टाइम्स असला तर त्याला ट्वाइस म्हणल्या, 3 टाइम्स असला तेव्हा थ्राइस म्हणता. तर 4 टाइम्स म्हणजे 4 इंटू असला तर फोराइस म्हणाल का? तसा काही बनला नाही आहे. तर 5 टाइम्स असल्यावर काय राहणार?
4 इंटू याला फाईव्ह म्हणाल का? फाईव्ह नाही, त्याला काय म्हणता येत नाही. पण इथपर्यंत इतकंच गोष्टी क्लिअर झाल्या. काय डाऊट? तिकडे 5 पट, 4 पट, 10 पट, 15 पट, 100 पट, 200 पट, 1000 पट, पट भरवत बसा. पटच्या पटच आहे. समजलं का? पट दिसला आता का म्हणावचा? गुणाकार हो म्हणावचा. का म्हणावचा? गुणाकार हो. काय डाऊट का? नाही थोडसा तरी? नाही उल्लूचा तरी काही डाऊट आहे का? नाही. गुड, बडा, बहुत बढ़िया. काय एक नंबर का? चल, समजलं ना? समजलं ना तुम्हाला गुणाकाराचं कन्सेप्ट? अरे समजलं का सगळ्यांना? तर बघा अजून काय म्हणतात रे? ट्वाइस झालं, पट झालं, अजून कुठे कुठे म्हणू शकता? ऑफ जरी दिसला ना बाळा तुम्हाला, ऑफ तरी, हा तर इंग्लिश मध्ये झाला. ऑफ जरी दिसलं तुम्हाला, ऑफ, तर समजून जायचं काय आहे? गुणाकारच आहे. आता मराठीमध्ये छ्या दिसला किंवा चे दिसलं तर समजून जायचं की काय आहे? गुणाकारच. शब्द समजत आहेत का? छ्या म्हणा किंवा चे म्हणा, हे शब्द दिसता बरोबर काय आहे? गुणाकारच आहे. क्लिअर आहे? काही डाऊट थोडस तरी? पक्का ना? है ना? तर या गोष्टी पक्का आवर्जून लक्षात ठेवायचं गुणाकाराच्या स्वरूपात. आता गुणाकार तर ठीक आहे, पण यासाठी सगळ्यात महत्वाची, गुणाकार म्हणा किंवा भागाकार म्हणा, ठीक आहे, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण गुणाकार करतो केव्हा हे माहिती आहे का रे तुम्हाला? गुणाकार करायचं केव्हा हा कन्सेप्ट माहित आहे का तुम्हाला? तर गुणाकाराचा कन्सेप्ट सांगतोय मी तुम्हाला. गुणाकार केव्हा करायचा नेमका? की जेव्हा, जसं अगर सपोज विचार कर, आपली जे चिमणी आहे, कोण? चिमणी. भाऊ एका दिवसात का नाही का, चिमणी आपली एका दिवसात, सपोज विचार कर, एका दिवसात 20 किलो मटन खाते का? किती खाते? 20 किलो मटन खाते. इतकी आवडते तिला, खाताच खाते, सकाळपासून उठली तेव्हापासून खाऊनच राहिली. 20 किलो मटन. मटन आवडते ना? गुड. चला, एका दिवसात किती किलो मटन खाल्लं? 20. ऐ गुडिया, तर 10 दिवसात किती खाणार रे भाऊ? 200. समजला का मौसे? म्हणजे काय केलं तुम्ही? गुणाकार केला की नाही केला? म्हणजे एका दिवसाचा हिसाब माहित होता, 10 दिवसाचा हिसाब काढण्यासाठी गुणीला 10 करून टाकायचा. म्हणजे किती झाले भाऊ? मौसे 200. का झाले? 200. म्हणजे 10 दिवसात किती किलो खाऊन टाकल? 200 किलो. बकरे 2-3 गायब. नाही जास्तच. हो का नाही का? हो का नाही? तर म्हणजे समजला का? तर बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय इथे लक्षात ठेवाल? जेव्हा एका वस्तूची किंमत माहिती आहे, आणि खूप साऱ्या वस्तूंची किंमत काढायची असेल, तेव्हा का नाही गुणाकार करणे, तेव्हा की नाही गुणाकार करावे. समजला का जी? काही डाऊट आहे का जी? थोडासा तरी जी डाऊट आहे का? सांगा. थोडासा तरी डाऊट आहे? थोडासा समजलं? एकाची माहिती आहे, मनमानाची काढायची आहे, तर गुणाकार करणे. समजलं गुणाकार? आणि यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला टेबल्स आलेच पाहिजे. 1 पासून, आता सध्या आपण फेब्रुवारी महिना संपेपर्यंत टार्गेट कुठपर्यंत दिला आहे? 15. ती एका खट्टे 30 आल्या पाहिजे ना, 20 आल्या पाहिजे ना, 25 आल्या पाहिजे. नाही करायचं. हळूहळू खा. लहानसे चिंडरे का तुम्ही का? का नाही एवढीशी? आता एका खट्टे एका दमाने तेवढा मोठा टार्गेट दिलं तर चांगला होईल का? नाही. 10 पर्यंत तुम्हाला येतोच. 5 जास्तच दिलाय ना मी फक्त. ठीक आहे. म्हणजे 15 पर्यंत तुम्हाला वर्ग, घन आणि टेबल, म्हणजे टेबल्स, स्क्वेअर आणि क्यूब आल्याच पाहिजे. 1 महिन्याची टार्गेट आहे तुम्हाला हा. त्याच्यानंतर वाढवू आपण. मग 20, मग अजून वाढवू पुढच्या महिन्यात, मग अजून वाढवू पुढच्या महिन्यात. बास झालं. हळूहळू खाऊ. एका दमानं खाल्ल्यानंतर पलपल लागते. नाही माहित का? एका दमान नाही खावायचा. धद मग जावं लागते. हो ना? सोडा बापा, बेकार आहे. चला पाय रे भाऊ. तर पाहू टेन्शन घ्यायचा नाही. चला पाहू बाळा, आता पाहू गुणाकार. पाहू काय? पाहू गुणाकार. तुम्हाला येतो बाळा, मी असं नाही म्हणत की येत नाही. मल्टिपल ज्याला आपण म्हणतो इंग्लिश मध्ये. ठीक आहे. तर बघ बाळा, चांगले छोटे छोटे करू, मग मोठे मोठे कडे जाऊ. टेन्शन काय घेऊ
नाही हा मस्तपैकी करू हा. चला बाय हा बाय. गुणाकार तर 25 ला 4 ने गुणाकार करायचा. 4 5 जा 20, 4 2 जा 4 2 जा 10 नाही होत का? 4 2 जा 8 + 2 10. समजलं का? चला बघा खूप सोपं सोपं घेतोय रे. ऍटलीस्ट तुमचा बेसिक छान व्हायला पाहिजे म्हणून हाच माझा उद्देश आहे, बाकी काय. चला 27 अगर सपोज मी 8 म्हटलं, 8 7 चा फटाक से आला पाहिजे 56 आणि 8 2 जा 16 + 5 16 + 5 पटसे आला पाहिजे बाळा. इतकं वेळेस नाही लावायचं, नाही तर बोट मोजत राहाल तुम्ही. तसं नाही करायचं, ते पाठच करा. ठीक आहे. 16 आणि 5 किती तर 21. क्लिअर आहे. चला बघ लक्ष दे रे बाळा पटसे. त्याच्यानंतर जर हे 2 अंकी संख्या झालं, आता 3 अंकी संख्यांबद्दल विचार करू. 375 ला 5 ने गुणाकार करायचा. चला 5 5 जा 25, 5 7 जा 35 + 2 37, 3 5 जा 15 + 3 18. समजलं. चल बरं थोडी मोठी संख्या बघू. 3 2 5 6 इंटू 2. चला 2 6 जा 10, 2 5 जा 11, 2 2 जा 4 आणि 1 5, 2 2 3 जा 6. खत्म. क्या बात क्लियर हो रही है? आता एक अंकी संख्या झाली, आता 2 अंकी संख्यांच्या बघू हा. 25 गुणिला 22. चला 2 5 जा 10, 2 2 जा 4 आणि 1 5 प्लस 2 5 जा 10, 2 2 जा 4 + 1 5 0 5 आणि 5. समजला का? खूप कठीण होतं का रे? चला बरं थोडंसं मोठं करू. 1 2 3 इंटू 25 ला करू. चला बरं 5 3 जा 15, 5 2 जा 10 आणि 1 11, 5 1 जा 1, 5 म्हणजे 1 नाही 5 म्हणजे 5 आणि प्लस 1 6 प्लस. आता बघा दुसऱ्या संख्या जेव्हा जातो ना आपण तेव्हा प्लस करायचं. प्लस किंवा कोणी कोणी गुणाकारी करतात, कोणी कोणी स्टार करतात, कोणी कोणी गोलूज करतात. प्रत्येकाची वेगळी वेगळी मेथड आहे. मी का करतो? कारण की मी आर्मी स्कूलचा हो ना गा, म्हणून मी आर्मी स्कूलच्या वाले आम्हाला असं सांगला. तर का करू? प्लसच म्हणतात. म्हणजे प्लस म्हणजे इथं कोणी प्लसही करते, इंटू करते किंवा गोलू करते. मर्जी त्यांची. तुम्ही का करता? तुम्ही प्लसच करता. तुम्ही पण? तू का करताय? प्लस आणि गोलू पण. बापा बापा बहुत वेळ आहे. 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता प्रत्येकाला येतच असेल ना. त्याला बेरीज करा 5, 6 आणि 1 7, 6 आणि 4 10 चे 0 आणि 1 हातचा तर 2 1 3 तुमचा आन्सर. तर असं नाही होऊ शकत का सर? 2 3 4 5 ला सपोज मी 34 ने गुणाकार केलं तर हो, काऊन नाही होऊ शकत? 4 5 जा 20, 4 4 जा 16 + 2 18, 4 3 जा 12 + 1 13, 4 2 जा 8 + 1 9, 3 5 जा 15, 3 4 जा 12 + 1 3 4 जा 12 + 1 13, 3 3 जा 9 + 1 10, 3 2 जा 6 + 1 7, 8 0. 8 आणि 5 15 म्हणते रे कोण? बही बेटी 8 आणि 5 13. समजा क्या? चल 3 आणि 3 7 नाही का ग? एक हातच्या विसरायचं नाही गडिया. मग चल आणि मग 9 ने टाकल्या 9 आणि 7 विचारा. समजला का? काही डाऊट आहे का? नाही नाही थोडसा तरी. चला आता थोडस मोठं घेऊया संख्या मग खतम करूया. आता बघ 3 3 3 इंटू 2 2 2. अबाबाबाबाबा काय टेन्शन नाही. 2 3 जा अरे 2 3 जा 6, 2 3 जा 6, 2 3 जा 6. आता दुसऱ्या अंकाकडे जायच्या वेळेस काय करतो आपण? आता पुन्हा भाऊ 2 ने गुणाकार करायचा तर 6 6 आणि 6च येणार ना, कारण की 2 3 जा 6, 2 3 जा 6, 2 3 जा 6. आता तिसऱ्या संख्येकडे जायचं आहे तर 2 गोलू करायचं, म्हणजे 2 वेळा प्लस करायचं. समजलं? माहित आहे ना रे हे तुम्हाला, मी उगाच सांगत आहोत. चल पाय पुन्हा 2 3 जा 6, 2 3 जा 6, 2 3 जा 6. चलो चला आता 6 6 12. आता लक्ष दे रे, पहिले 6चा ऍडिशन करणे आहे तर 6 3 वेळा आहे तर 6 3 जा डायरेक्ट करा. 6 3 जा 18 प्लस 1 19. नाही समजला का? 19 चे काय लिहायचे? फक्त 9. समजलं ना मी काय म्हटलं? थांब आत्मा आली वाटते. 19 चा 9 आणि 1 कॅरी. साइन दुने 12 आणि 1 13 आणि हातचे 3 1 समोर. हातचे 3 नाही 3 आणि हातचा 1. ओके 6 आणि 1 7.
काही डाऊट आहे का रे? सोपं आहे ना? एक मला करून दाखवू शकता का तुम्ही? चला बरं करून दाखवा बरं. 37529 into 333. चला बरं करून दाखवा. आणि तुम्ही पण मला कमेंट करून उत्तर सांगा तुमचं उत्तर काय येतं म्हणून जल्दी. तर बघा बघा बरं कोणाचे उत्तर बरोबर आला मॅच करा. 3 9 जा 27, 3 2 जा 6 आणि 2 8, 3 5 जा 15 चं 5 आणि 1 कॅरी, 3 7 जा 21 चा 21 प्लस 1 22, 2 चा 22 चा 2 आणि 2 कॅरी, 3 3 जा 9 प्लस 2 9 प्लस 2 11. हा तर बघ एक वेळा प्लस करायचा. आता मला सांगा तुम्ही अजून पुन्हा 3 ने गुणाकार करत असाल. अरे भाऊ 3 ने गुणाकार करून झालाय ना तुमचा, तीच संख्या पुन्हा लिहून टाका डायरेक्ट हीच 7 8 5 2 1 आणि 1. आता हा पुन्हा 3 न बाकीचा आहे तर डबल पुन्हा तीच संख्या लिहा कारण की 3 नेच गुणाकार करायचा, डबल गुणाकार करायची गरज नाही. ते बघ पुन्हा काय 7 8 5 2 1 आणि 1 बस. म्हणजे काय होणार 7 जसं तसं 7 आणि 7 14 आणि 1 15. चला समजलं का रे बाळा? आता बघ 8 आणि 8 पुन्हा 16 आणि 5 किती होतात? पटकन करायचं बघ. आता याला 7 आणि हा 1 आला ना तर 8 झाला, तर 8 आणि 8 किती 16, 16 आणि 5 किती होतात? रपाक्स 21 चे 1 आणि 2 कॅरी. चल लक्ष दे. आता बघ बाळा 8 आणि 2 किती होतात? 10, 10 आणि 5 15 आणि 2 17 चे 7 आणि 1 कॅरी. लक्ष दे बाळा. आणि 5 आणि हे किती 5 आणि 2 आणि 2 2 किती 4, 5 आणि 4 होतात 9. आता बघ 2 आणि 2 किती तर 4, 1 आणि 1 किती तर 2 आणि 2 तर 2 2 4 9 7 1 5 7 तुमचं उत्तर. कोणाकोणाचं आलं? कोणाचंच नाही आलं. समजलं? ना ते असं प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आज मी अजून होमवर्क तुम्हाला पाठवणार आहे. कोणी नवीन विद्यार्थी किंवा नवीन पालक आम्हाला बघत असतील, आमचा कंटेंट तुम्हाला बरं वाटत असेल, असंच अभ्यास आम्ही करत असतो. असाच अभ्यास पूर्ण वर्षभर आमचं असते. काही 4 महिने किंवा 5 महिन्याच्या कोर्सचं मी कधीच घेत नसतो. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर पूर्ण वर्षाच्या आमची फीस जर तुम्हाला आमच्यासोबत जुळायचं असेल तर 3500 रुपये ही फक्त 15 फेब्रुवारी पर्यंत आहे. त्याच्यानंतर आम्ही 500 रुपये इन्क्रीज होतील है ना. तर तुम्हाला जर ऍडमिशन करायचं असेल तर 8275 3975 22 वर कॉल करून तुम्ही सगळे डिटेल्स विचारू शकता. आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अभ्यास करतोय. दोन्ही एक टाइपचं मिक्स करून हाइब्रिड पद्धतीने तुम्हाला आम्ही अभ्यास करवत असतो. ओके ओके. तो चलो बच्चा, आई होप आपको ये चीजें समझ में आई होगी. आणि जर तुम्हाला आमचं कंटेंट बरं वाटलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पक्का करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तेव्हापर्यंत खुश रहा, आनंदी रहा. थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय.